नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता गुढीपाडवा झाला. आता रामनवमी येणार. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज रामरक्षा म्हणायची. जास्तीत जास्त रामाचं नाव घ्यायचं, म्हणजे रामालाही आनंद होतो आणि आपल्यालाही आनंद मिळतो. मुलांनो, आता मला असं वाटतं तुम्हाला रोज रामाची एक गोष्ट सांगावी, पण काय करणार, आता तुमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि आपलं ठरलेलं आहे की दर शनिवारीच गोष्ट सांगायची. त्यामुळे मी आता यापुढे काही शनिवार की नाही रामाच्याच गोष्टी सांगणार आहे बरं का मुलांनो. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे रामायणामधली अगस्ती ऋषींची. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे अगस्ती ऋषी. मुलांनो, अगस्ती ऋषी की नाही खूप मोठे ऋषी. आपण म्हणतो की ना, कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषींनी स्नान केलं. ऋषींचं इतकं महत्त्व असतं की त्यांना खूप ज्ञान असतं आणि ते खूप हुशार आणि बुद्धिमान असतात बरं का मुलांनो. आणि मग अगस्ती ऋषी असतात की नाही, ते राम वनवासाला गेला की नाही, तर सगळे म्हणतात की त्या जंगलामध्ये पंचवटीला अगस्ती ऋषी आहेत, तर तू अगस्ती ऋषींचं दर्शनच घे बरं का. मग सीता, लक्ष्मण आणि राम हे की नाही अगस्ती ऋषींच्या दर्शनाला जातात बरं का. अगस्ती ऋषींचं एक महत्त्व असं आहे की पूर्वी राक्षस की नाही खूप तप करायचे आणि ना ते मग ब्रह्मदेवाला, शंकराला प्रसन्न करून घ्यायचे आणि मग शंकर, ब्रह्मदेव त्यांना चांगले वरदान द्यायचे. मग की नाही आतापी, वातापी आणि इलवल हे राक्षस होते की नाही, त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने त्यांना असा वर दिला की ते खूप शक्तिमान होतील. मग ते काय करायचे, सगळ्या लोकांना त्रास द्यायचे आणि मग सगळी लोक की नाही घाबरायची आणि घाबरल्यानंतर काय व्हायचं, ते इकडं तिकडं लपायचे. पण ते वितापींनी काय केलं, वातापीने एक आयडिया सुचवली. आतापी काय करायचा, वाढप्याचं रूप घ्यायचा बरं का, आणि वातापी काय करायचा, अन्नाचं रूप घ्यायचा आणि इलवल पाण्याचं रूप घ्यायचा. मग जंगलातले येणारी लोक असतात की नाही, मग त्या जंगलातल्या लोकांना आले लोक की त्यांना आतापी काय करायचा, त्यांना बोलवायचा, त्यांचा आदरातिथ्य करायचा आणि त्यांना जेवायला वाढायचा. मग जेवणाचं रूप कोण घ्यायचं, वातापी. आणि मग ते भरपूर जेवायचे, चविष्ट अन्न. जेवण झालं की इलवल काय करायचा, पाण्याचं रूप घ्यायचा आणि मग ते पाणी पिले लोक अशी की मग आतापी परत त्यांना म्हणायचा, वातापी, इलवल. मग ते काय करायचे, जेवढ्या लोकांच्या पोटातनं खडखड बाहेर यायचे. बाहेर आले की त्यांचं पोट फुटायचं आणि मग ते मरून जायचे. मग हे राक्षस त्यांच्यावर ताव मारायचे बरं का. असे त्यांनी एक कल्पना करून असं रोज त्यांना फुकट अन्न मिळायचं, त्यांना फुकट लोकांना खायला मिळायचं. कारण लोक जंगलातनं चालले की त्यांचे ते आदरातिथ्य करून असं कपट कारस्थान करायचे बरं का. मग काय होतं, लोक खूप त्रस्त होतात आणि घाबरतात. आणि मग एक दिवस हे अगस्ती ऋषींना समजतं बरं का की आतापी आणि विलवल आणि वातापी हे असं करतात काय, म्हणून त्यांना खूप राग येतो आणि ते असे चालत जंगलातनं चालतात बरं का. चालत जंगलात जात असताना आतापी त्यांना पाहतो आणि म्हणतो, अरे वा, चांगला धष्टपुष्ट ब्राह्मण ऋषी आलाय की, चला आपण त्यांचं आदरातिथ्य करू. मग आतापी जातो, त्यांना म्हणतो, या या, बरं झालं तुम्ही आलात, आता तुम्ही आमचं आदरातिथ्य घेऊनच जा. तर ते म्हणतात बरं. मग तो काय करतो, आतापी त्यांना छान ताट करून आणतो जेवणाचं. मग वातापी अन्न होतं की नाही, मग ते काय म्हणतात, बरं बरं, आण जेवण. मग तो आतापी त्यांना जेवण देतो. मग मस्तपैकी अगस्ती ऋषी जेवण करतात बरं का. आणि जेवण केल्यानंतर आतापी त्यांना पाणी आणून देतो. त्यात इलवल असतो की नाही, पण काय करतात अगस्ती ऋषी, पाणी पितच नाही आणि त्याला ते कळतच नाही. आतापी तिकडं जातो ना, तो इकडं पाणी पितच नाही ते अगस्ती ऋषी. आणि मग आतापी काय करतो, वातापी, इलवल या बाहेर. मग अगस्ती ऋषी म्हणतात, कोणाला हाक मारतो, वातापीला तर मी पचवूनच टाकलेलं आहे म्हणे, तू कोणाला हाक मारतो. मग इलवलला आणि आतापीला खूप राग येतो. मग ते राक्षसाचं रूप धारण करतात आणि त्यांच्यावर धावून जातात. पण अगस्ती ऋषी इतके हुशार असतात की ते खारकन आतापीचं मुडकं बुडून टाकतात. मग इलवल घाबरतो आणि इलवल पळून जायला लागतो. त्याच्या पाठीमागे अगस्ती ऋषी पळतात.
पण आता काय करायचं, अगस्त्य ऋषी तर काय आपल्याला सोडणारच नाही आता. म्हणून इल्वल घाबरतो आणि तो पाण्याचं रूप घेऊन समुद्रात मिसळून जातो. मग अगस्त्य ऋषींना कळतं की हा इल्वल पाण्यामध्ये मिसळून गेला आहे. म्हणून त्यांना राग येतो आणि ते अगस्त्य ऋषी असतात की नाही, सगळा समुद्रच पिऊन घेतात सगळा. आणि अशा प्रकारे समुद्र नष्ट झाला की मग इल्वल की नाही त्यांच्या पोटामध्ये मरून जातो. पण मग काय करणार आता, समुद्र तर आटला मग आता काय करणार. मग ते की नाही अगस्त्य ऋषी शिव करून ना सगळं पाणी परत समुद्रात सोडून देतात. पण इल्वल पोटात मेल्यानंतर आणि मग ते पाणी सोडून दिल्यानंतर म्हणून सागराचं पाणी खारट आहे. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही. तुम्हाला कळलं का अगस्त्य ऋषींमध्ये किती सामर्थ्य होतं ते. आवडली ना गोष्ट. आता ह्या पुढे मी तुम्हाला काही दिवस रामायणातल्याच गोष्टी सांगणार आहे.